तुम्ही बघू शकताय मस्त असे चमचमीत असे होममेड चटणी आणि होममेड मोमोज मी बनवलेले आहेत. कुठेही फाटले नाहीयेत. हाय गाईज, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मोमोजची रेसिपी. तुम्ही बघू शकता तर मी एक पूर्ण पत्ताकोबी घेतलेला आहे आणि एक शिमला मिरची घेतलेली आहे. मी पत्ताकोबी खिसून घेणार आहे. काय होतं की पत्ताकोबी चिरला की जास्त बारीक चिरला जात नाही, म्हणून मी डायरेक्ट खिसूनच घेते. आणि खिसल्यानंतर पण त्याच्यामध्ये खूप मॉइश्चर राहतं, त्यामुळे मॉइश्चर काढण्यासाठी मी एका रुमालात ते सगळं टाकून त्याचं पाणी सगळं काढलेलं आहे. काय होतं की परत मग त्यात असं आपण आहे असं टाकलं की त्याच्यामध्ये काय होतं की मोमोजमध्ये पण ओलापणा राहतो. इकडे मी आटा पण मळून ठेवणार आहे आधीच. काय होतं की आटा चांगला भिजून जातो, त्यासाठी मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे आणि त्यात थोडंसं नमक टाकलेलं आहे. हे आपल्याला चांगलं व्यवस्थित आटा मळून घ्यायचा आहे. आणि आटा मळून झालं की मी त्याच्यावर एक ओला रुमाल ठेवून आपण जोपर्यंत मोमोची तयारी करून घेऊया तिकडं आणि व्यवस्थित ठेवूया, कारण की काय होतं की नाहीतर तेल तरी लावून ठेवू शकता. इकडे मी शिमला मिरची पण एकदम बारीक चॉप करून घेतलेली आहे. शिमला मिरची खिसू नका, खिसलं की त्याचं पूर्ण पाणीच होतं, त्यामुळे मी चिरून घेतलेलं आहे. आणि ते पण शिमला मिरची त्याच्यामध्ये टाकून घेत आहे. शिमला मिरची आणि पत्ताकोबी आपण सोबतच भाजणार आहोत. आणि त्यानंतर मी इकडे कांदा पण एकदम बारीक असं चॉप करून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा पण मोठा मोठा ठेवायचा नाही. आणि त्यानंतर त्याच्यासोबतच आपण लसूण पण घेतलेला आहे. लसूण पण थोडासा भरपूर घ्या आणि चॉप करून घ्या. लसूण ठेचून घेऊ नका, ठेचला की नाही चांगला लागत. मग त्याच्यामध्ये मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, थोडंसं जिरं, आणि त्यानंतर मी आपला लसूण सगळा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्यानंतर अद्रक पण टाकलेलं आहे. अद्रकने पण टेस्ट छान येते, अद्रक नक्की टाका तुम्ही. आणि त्यानंतर आपण बारीक चॉप केलेला सगळा कांदा त्याच्यामध्ये आपण भाजून घेऊयात. त्यानंतर मी त्याच्यामध्ये आपण जे पत्ताकोबी वगैरे सगळं ग्रेट वगैरे केलं होतं ते सगळं घेऊन त्याच्यामध्ये चांगलं भाजायचं. काय होतं की मोमोजला चांगलं भाजलं ना मग छान लागतं, कच्चं नाही लागत. बाहेर भाजत नाहीत, ते कच्चंच टाकतात त्याच्यामध्ये, त्यामुळं आपण भाजून घ्यायचं. आणि त्याच्यामध्येच मी थोडंसं नमक आणि त्यानंतर थोडं विनेगर पण टाकणार आहे. विनेगर असलं तर टाका, नसलं तर राहू द्या. आणि ब्लॅक सोया सॉस आणि थोडंसं रेड चिली तिखटासाठी पण टाकणार आहे. मी मिरची नाही टाकली आणि रेड चिली टाकली आहे त्याच्याऐवजी. तुम्ही मिरची पण टाकू शकता, रेड चिली स्किप करू शकता. आणि त्याला पण आपण 1 ते 2 मिनिट चांगलं असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यातला कच्चा पण सगळा जाईल. आणि इकडं झालेलं आहे स्टफिंग. इकडं आपलं पीठ पण चांगलं हे झालेलं आहे. इकडं मी एक लोई घेऊन त्याची छोटीशी पारी लाटलेली आहे आणि त्याच्यामध्ये भरून आपल्याला ज्या आकाराचे मोदकच्या आकाराचे येत असले तर आपण त्याही आकाराचे बनवू शकतो. आणि नॉर्मल मोमोजचा शेप पण येत असलं तर तुम्ही ते पण बनवू शकता. आणि इकडं पण हे माझे बनवून झालेले आहेत सगळे. इकडं मी स्टीम करायला देणार आहे. काय करा, मोमोजच्या खाली तेल लावा, नाही तर त्या आपण ज्याच्यावर ठेवणार आहे त्याला तरी तेल लावा, नाहीतर मोमोज चिटकतात खाली. आणि त्यानंतर मोमोजला एक 12 ते 15 मिनटं चांगलं वाफ दिल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल वगैरे पण लावून त्याच्यात थोडंसं लाल मिरची पावडर आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकणार आहे, थोडंसं डेकोरेशनसाठी. आणि त्यानंतर मी इकडे चटणी पण होममेडच बनवली आहे. लवकरच मी चटणीची पण रेसिपी टाकेन, तुमच्यासोबत शेअर करेन. आणि त्यानंतर थोडंसं